जिम कॉर्बेटच्या बऱ्याच कथा तुम्ही ऐकल्या असतील. त्यापैकी एक कथा आहे. जिम कॉर्बेट ज्यावेळेला शिकारीला गेला होता त्यावेळेला तो आणि त्याचा कुत्रा मॅगॅग हा त्याच्याबरोबर होता आणि तो पहिल्यांदा मोराची शिकार करण्यासाठी तो इच्छुक होता आणि मोर त्याला समोर दिसले होते. ॲक्च्युली तो मॅगॅग काय करायचा, त्याचा कुत्रा तो मोरांना खालून जमिनीवरून उठवून म्हणजे मोराच्या मागे लागल्यानंतर ते मोर उडून झाडावर जाऊन बसायचे आणि झाडावर जाऊन बसल्यानंतर जिम कॉर्बेटला त्या मोरांना मारणं सहज शक्य व्हायचं. मग एक दिवस असंच त्या मोरानं झाडावरून परत उडून जंगलाच्या दिशेनं आत गेला, झाडीत जरा निघून गेला तो आणि त्याच्या मागं त्याचा कुत्रा मॅगॅग धावत गेला आणि गेल्यानंतर परत पुढं तिथून मोराचा आणि कुत्र्याचा दोघांचा बरोबर आवाज आला आणि कुत्र्याचा पण असा आवाज आला की वाघानं त्या कुत्र्याला पकडल्यानंतर जसा आवाज येईल त्या पद्धतीने तो आवाज आला आणि त्यानंतर परत वाघाची मोठ्याने डरकाळी आली आणि ती डरकाळी आल्यानंतर परत तो कुत्रा मागं पळत येताना जिम कॉर्बेटला दिसला आणि त्यावेळेला जिम कॉर्बेटनं असा विचार केला की कुत्रा 4 पायावर पळतोय, मी 2 पायावर पळणार आहे, त्यामुळे कुत्र्यापेक्षा आपण जोरात पळणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यानं कुत्र्याची पर्वा न करता त्याचा जीवाभावाचा सहकार्य असून सुद्धा त्याला त्यानं मागं सोडला आणि पळत मागं फिरला आणि जसा जिम कॉर्बेट मागं फिरला तसं पुढं जाईल तसं कुत्रा पण त्याच्याबरोबरीनं आला आणि पुढं दोघं पण त्या वाघाच्या पट्ट्यातनं पुढे येऊन मागं बघितलं तर वाघ काही त्यांच्या मागं नव्हता. मग त्याला एक असं वाटून गेलं की वाघानं जर ठरवलं असतं तर दोघांना पण मारू शकला असता, पण वाघानं त्या दोघांची मजा केली असेल असं वाटलं त्याला. आणि खरंच वाघ जंगलाचा राजा आहे. का राजा आहे तर त्यानं त्या दोघांना त्यांचा जो काही जीव आहे तो जीव दान दिलं होतं आणि वाघानं तो मे बी वाघ झोपला असेल आणि त्या झोपेतनं त्याला झोपमोड केली असेल कुत्र्यानं, म्हणून वाघ त्यांच्यावर ओरडला असेल, गुरगुरला असेल, त्याच्या मागं लागला असेल आणि म्हणून वाघाचा सगळे रिस्पेक्ट करतात. आणि जिम कॉर्बेटनं पण ह्या गोष्टीबद्दल सांगितलं की वाघ जंगलाचा राजा आहे, तो राजा आहे, त्याला चांगलं कळतं की प्रजेची कशी काळजी घ्यायची आहे. म्हणून आता आपल्या चांदोलीसाठी खूप चांगला योग आला आहे म्हणा किंवा आता चंदा आणि तारा ह्या 2 वाघिणी आल्यात. आपल्या जंगलाचा राजा परत आला आहे. नक्कीच जंगलं वाचणार आहेत आता.